हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. खूप दिवसानंतर ना मी काहीतरी शूट करायला बसलो आहे. थोडासा ऑफिसचा वर्कलोड जास्त आहे, त्याच्यामुळं शूट करायला भेटत नाही आहे. तर हा ऑगस्टचा फर्स्ट वीक चालू आहे आणि मला असं वाटलं की मी मागच्या महिन्याचे म्हणजे जुलैचा थोडाफार एक्सपेन्स कॅल्क्युलेट करूयात की किती झाला. कारण मला एक थोडासा अंदाज होता की तो थोडा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. तर म्हणून मी थोडासा कॅल्क्युलेट केला, तर मग मला असं कळालं की माझा जो सगळ्यात मोठा खर्च जो झाला आहे तो जी मी सोलो ट्रिप केली होती मुंबईला त्याचा सगळ्यात जास्त आहे. जनरली सोलो ट्रिपमध्ये जास्त खर्च नाही व्हायला पाहिजे, पण माझी फर्स्ट एवर सोलो ट्रिप होती आणि मला कोणत्याही टाईपची रिस्क घ्यायची नव्हती एवढ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन. तर त्यामुळे मी थोडासा कम्फर्ट चूज केला आणि त्या कम्फर्टच्या नादात माझा थोडासा थोडासा खर्च जास्त झाला आहे. आणि तोच मी आज सांगणार आहे की माझ्या 2 दिवसाच्या सोलो ट्रिपमध्ये माझा कुठे आणि किती खर्च झाला. तर लेट स्टार्ट. तसं मी सगळं कॅल्क्युलेट करून ठेवलं आहे, तरी पण एकदा. सो स्टार्टिंग फ्रॉम ट्रॅव्हलिंग. तर मी पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी ब्लाब्ला कार बुक केली होती. तर ती मला होती म्हाळुंगेपासनं, म्हणजे जे बाणेरच्या थोडंसं पुढे आहे. जे पुण्यामध्ये आहे त्यांना माहिती आहे. आणि मी राहतो एरवाड्यामध्ये. तर एरवाडा टू म्हाळुंगे मी असा प्लॅन केला होता की मी पब्लिक ट्रान्सपोर्टने जाईल. बट मला सकाळी उठायला उशीर झाला होता, कारण त्याच्या अगोदर ज्या दिवशी मी गेलो ना त्याच्या जस्ट अगोदर माझी नाईट शिफ्ट होती. तर मग सकाळी मला उठायला उशीर झाला, मग आवरायला उशीर झाला, मग त्याच्यामुळे थोडा टाईम कन्स्टंट आला, म्हणून मला पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करणं जमलं नाही. मग मी तिथेही उबेर कार बुक केलेली. तर मला ती उबेर लिटरली पडली होती 353 रुपीजला. आणि मग म्हाळुंगेपासनं मुंबईपर्यंत, म्हणजे पुण्यापासून मुंबईपर्यंतची जी ब्लाब्ला कार होती तर त्याची टोटल कॉस्ट होती 450 रुपये. तर यानंतर ट्रॅव्हलमध्ये आहे माझं इंटरनल ट्रॅव्हल, कारण मी उतरलो होतो अंधेरी ईस्टमध्ये. तर अंधेरी ईस्ट टू सिब्ज मेट्रो स्टेशन, मग थोडंसं मेट्रोचं फेअर, तिथून कुर्ला वेस्ट, कुर्ला वेस्टपासनं बांद्रा, बांद्रावरनं परत मी एक कॅब करून गेलो होतो डायरेक्टली कुलाबाला. तर कुलाबामध्ये माझं ॲक्च्युली हॉटेल स्टे होतं तिथे. मग तिथनं मी परत गेलो होतो रात्री गिरगाव चौपाटी, गिरगाव चौपाटीवरनं परत रिटर्न हॉटेलला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर हे जे सगळं इंटरनल ट्रॅव्हल होतं ना, तर त्याचं माझी टोटल कॉस्ट झाली होती 970 रुपये. कारण मला मुंबईच्या रस्त्यांचा, लोकलचा, इवन जी बेस्ट आहे म्हणजे मुंबईची जी सिटी बस म्हणू शकतात ती आहे, ह्या कोणत्याच गोष्टीची काहीच आयडिया नव्हती. तर मग आणि माझ्याकडं थोडासा टाईम कमी होता, तर मग त्या टाईम कन्स्टंटमुळं मी मोस्टली रॅपिडो बाईकवरती डिपेंडंट होतो आणि त्याची सगळी कॉस्ट आहे. तर मग मी नाईट स्टेला जे हॉटेल बुक केलं होतं तर ते मी Booking.com बुक केलं होतं आणि त्याची प्राईस होती 2500 रुपीज अँड 125 एक्स्ट्रा त्याचे चार्जेस होते, म्हणजे टॅक्सेस होते. तर टोटल ते मला गेलं 2625 रुपीज. त्यानंतर फूड जे माझं 2 दिवसाचं गेलं ते सगळ्यात कमी आहे 2 दिवसाच्या मानाने. तर ते फक्त 380 रुपीज. आणि जी मी थोडीफार शॉपिंग केली होती मुंबईमध्ये, कारण माझी फर्स्ट एवर ट्रिप होती, तर मग ती झालं होतं 850 रुपीज. आणि त्यानंतर ना जे मुंबई टू पुणे जो आपला परतीच्या प्रवासाला मी ट्रेन बुक केली होती, स्लीपर बुक झाली होती ती माझ्याकडनं. आणि मग त्याची प्राईस होती मला 596, म्हणजे अराउंड 600 रुपीज. तर मग असा हा सगळा माझा टोटल एक्सपेन्स होता आणि तो मला टोटल गेला आहे 6318 रुपीज, 6318 रुपये. 2 दिवसात माझा खर्च होता जो खूप जास्त होता आणि जो मी आत्ता कॅल्क्युलेट केल्यानंतर मला थोडीशी लाज वाटते. बट जे आहे ते आहे. इथून पुढे जेवढं मी काही सोलो ट्रिप करणार आहे ना भाई, म्हणजे करेलच, मला थोडा ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहे. बट मी मेक शुअर करेल की मी एक लोकलसारखं ट्रॅव्हल करेल, नॉट टुरिस्टसारखं. कारण जर टुरिस्टसारखं केलं तर जास्तच खर्च होत जाईल म्हणून. तर आहे हा एवढा सगळा खर्च आहे. जर तुम्ही मुंबईला ट्रिप प्लॅन करत असेल तर थोडीशी जर आणि लक्झरी थोडासा कम्फर्ट जर प्रेफर करत असेल तर अराउंड एवढा खर्च होतो. जसं सगळ्यांना माहिती आहे की मुंबई थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे, तर एक्सपेन्सिव्ह आहे. फूड चीप आहे, शॉपिंग पण चीप आहे, पण ट्रॅव्हल थोडंसं म्हणू शकता आणि स्टेकेशन थोडंसं एक्सपेन्सिव्हमध्ये जातं. सो या दॅट्स इट फॉर धिस व्लॉग. भेटूयात एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.